श्री गजानन विजय ग्रंथ. श्रोते मंडळी, आपण मागच्या भागामध्ये 7व्या अध्यायाचे 100 ओव्या वाचल्या होत्या. आता 100च्या पुढच्या वाचायच्या आहेत. तर चला तर मग आपण वाचायला घेऊया. अध्याय 7वा च्या आपल्या 100 ओव्या झाल्या होत्या. आता पुढच्या घ्यायच्या आहेत 100च्या पुढच्या आपल्याला. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणात बोते लिहून पाठवा. चला तर माता वाचनाला सुरुवात करूया आपण. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परी मार्दव वाणीला मुळी नव्हते यत्किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे, पाटील समर्थकाराने. अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम अत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून येई. आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेंचे. हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला, तोही सांगतो ऐका भला. सावधान चित्ताने नोकर चाकर हीन दीन यांच्या सवे जे भाषण करीती संभावित जन, तेही एकेरी स्वरूपांचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची. काकी रयत गावाची लेकरे त्यांची निसंशय. श्रोते याच सवयीचे खंडू पाटील गण्या म्हणे. श्री समर्थाकारणे काही न दुसरे कारण. गण्या म्हणेवानी परिप्रेम उपजे अंतकरणी. पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबऱ्यात. याच न्याय तयाचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धापकाळ कुकाजींचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी. तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी. मग का रे तुझी वैखरी. मुग्ध होते त्यांच्या पुढे. तुला नाही पोरबाळ, माझा झाला वृद्धापकाळ. नातवंडाचे बोलखेळ पाहू दे मज डोळ्याने. आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना. म्हणावे करुणा पोर एखादे द्या मज. तो खरा साधू असल्यास सत्य पुरतील तुझे मनोरथ. आणि माझ्याही अवघा हित तडीस जाईल त्या योगे. साधू पुरुषा शक्य काही जगत्रयी या उरले नाही. संत लाभाचा करून घेई काही आपला उपयोग. ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले. मारुतीच्या मंदिरी भले ते ऐकायने रीती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता. इच्छा उपजली त्यांच्या चित्ता नातवंड हे पाहण्याची. तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ प्रती. इच्छा मनीच्या पूर्ण होती ऐसे लोक म्हणतात. ऐसे लोक सांगतात. त्यांचे दावी प्रत्यंतर उगा नको करू शिर. तुझ्या पायी ज्यांचे शिर तो का राहावा निपुत्रिक. ऐसे भाषण ऐकिले महाराज त्यांशी बोलले. आज हे उत्तम घडून आले. त्वा याचना केली आम्हा. सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असशी निगुती. मग विनंती आम्हा प्रती का करीतो कळेना. धन आणि बलापुढे अवघे मनशी बापुढे. मग का रे हे न घडे साह्य धनबलाच्या. तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेढ्याती. तुझी कोणी न मोडती जनशब्द यावर हाडात. मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करशी भला. आपला पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मज. खंडू करी भाषण ही गोष्ट ना यत्नाधीन. पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी. मानवाच्या न करी जाणे दुष्काळात जमिनी पडती उतान्या ख्यात. हे मात्र पाणी पाडल्यावर कर्तृत्व आपले चालवी नर. तैसाचा हाही प्रकार तेथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू लागले समर्था. तू केलीस याचना आता माझ कारणे पोरांची. याचना म्हणजे मागणे भीक हे तू आज केले देख. तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे.
पुत्र देणे माझ्या करी, सर्वतोपरी नाही जरी. परी मी विनंती करीन खरी, तुझ्यासाठी परमेश्वरा. तो ऐके माझी भीड, त्याला न हे काही जड. तू घरचा आहेस धड, रस आंब्याचा दुजा घाली. हे ममता मानी प्रमाण वचन, पुत्र होईल तुझ कारण. आम्र रसाचे भोजन, दरसाली घाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकले, घरी येऊन सांगितले कुकाजीसी. निवेदिले मंदिराचे वर्तमान, हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहु अस. तो काही लोटता दिवस, समर्थ वचन झाले खरे. कांता खंडू पाटलाची, गंगाबाई नावाची, गर्भिणी झाली साची. 9 मास पूर्ण झाले, तिज लागी पुत्र झाला. खंडू पाटील आनंदला, कुकाजीच्या हर्षाला पारावर काही नसे. त्याने धर्म केला बहु, गरीबा दिले गुळ गहू. पेढे बर्फीचा दिला खाऊ, गावातील अर्भकांना. थाटात झाले बारसे, भिकू नाव ठेविलेसे. पुढे बाळ वाढलासे, शुक्ल पक्षीच्या इंदुपरी. आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण, तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी, कोठून होईल सत्य तरी. पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. हा बोलबाला पाटलांचा, देशमुखा पटलान साचा. शेगाव हा दुफळीचा गाव पहिल्यापासून. एक फळी देशमुखांची, एक फळी पाटलांची. अंतकरणे एकमेकांची, मुळी होती अशुद्ध. प्रत्येक आपल्या डावात एकमेकांचा करण्याघात. सदा इच्छिती मनात लेश नशे प्रेमाचा. शास्त्री 2 मंत्री 2, शास्त्री 2 तंत्री 2. एकमेकापुढे श्वान, येता गुरगुर रोकडी. तैसे झाले शेगावात, पाटील आणि देशमुखात. 36चा आकडा सत्य झाला न होईल 63चा. पुढे गोष्ट झाली ऐशी, कुकाजी झाले स्वर्गवासी. पाहून या नातवंडासी, भीमातटी पंढरीत. तिने खंडूचे उद्विग्न मन, गेले सहज होऊन. तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासाळले. जसुलत्याच्या जीवावरी, मी निर्भय होतो भूमीवरी. तो आधार माझा श्रीहरी, कारे नेलास काढून. ऐसी संधी पाहून पालंटाणाया कारण, पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हा प्रत. ही जमेदारी खान सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची. हा दासगुणविरचित श्री गजानन विजयग्रामी ग्रंथ. परिसा श्रोते सावचित, कुतर्काते सोडोनिया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ 7मो अध्याय समाप्त.